मित्रांनो, तुम्ही पाहत असाल हे गाव. तर या ठिकाणी बोर्ड लावलेलं आहे खांड्याची वाडी, आणि खांड्याच्या वाडीपासून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे, तो म्हणजेच निमगिरी आणि हनुमंतगडावरती. ही शाळा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, आणि याच ठिकाणावरून आपण वरती गडाकडे जाणार आहोत. होऊ शकतं हे शेत भाताची शेती, आणि भाताच्या शेतीपासूनच बांधावरनं आपल्याला मळलेली पायवाट, आणि या पायवाटीनंच आपण वरती गडावरती जाणार आहोत, निमगिरी आणि हनुमंतगड. सर्वप्रथमतः आपल्या ग्रुपचे सहर्ष स्वागत शिवजन्मभूमीमध्ये. तुम्ही याच्या अगोदर आलात, आपली ओळख तर आहे. माझं नाव प्रभाकर बालचिम, जुन्नर टूर गाईड. गेले 2-4 वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये. तर जुन्नर तालुका मी वारंवार सांगतो का आपल्या डोक्यात फिट बसावं. आपण कसं आपलं काम रिमाइंड करतो तेच तेच तेच, तसं आमचं काम तेच आहे पर्यटकांना जुन्नर काय तेच सांगण्याचं. तर जुन्नर हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका आहे. मग या तालुक्यामध्ये असं काय का पर्यटन आपण करतोय. तुम्ही इतर वेळा आला असाल किंवा आता येतात, काय जुन्नरमध्ये ते गवसण्याचं किंवा ते या ठिकाणी येऊन ते सुख समाधान मिळवण्यासाठी तुम्ही जुन्नरमध्ये येता, बरोबर. तर आज आपण आलो आहोत निमगिरी गडावरती. तर निमगिरी गड असे जोड किल्ले आहेत. तुम्हाला सरांनी कल्पना दिली असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, निमगिरी आणि हनुमंतगड असे 2 गड किल्ले शेजारी शेजारीच आहे. पाहायला जातो हे आम्ही तुम्हाला पर्यटकांना सांगत असतो. तर गडाच्या अवतीभोवती काय काय असते, काय काय असते साधारणपणे. नॉर्मली गाव असतं अजून खंदक वगैरे पण असतं, खंदक असतं अजून जंगल असतं आजूबाजूला. बरोबर. नंतर तुमचं पठार असतात, म्हणजे काय म्हणतात, तटबंदी असते आजूबाजूला. ठीक आहे. तर गडाच्या पायथ्याशी पाणथळ पण असतं. पाणथळ, अगदी बरोबर, करेक्ट. तर गडाच्या पायथ्याशी बारवा असतो. पिण्याचं साधन जर पाहिलं तर बारवा असतं. तर या गडाच्या पायथ्याशी एक बारव म्हणावं किंवा पुष्करणी माहिती आहे. माहिती. तर पुष्करणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर या ठिकाणी दिसत नाही आपल्याला, परंतु ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बाजूला जे काही झाडी दिसते त्या ठिकाणी पुष्करणी म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर पुष्करणी तुम्ही हरिश्चंद्रगडावरती गेले असाल, म्हणजे तरी कुठेतरी गेला असाल, तुम्हाला पुष्करणी पाहायला भेटली असेल. त्याच्याच प्रकारची या ठिकाणी पुष्कर. आता पुष्कर हा शब्द राजस्थान मध्ये एक गाव होतं, त्या नावावरनं पुष्कर हे नाव पडलेलं असं आहे. आणि आपण आता त्या पुष्करणी जवळ जाणार आहोत. पुष्करणीचं व्यवस्थितपणे निरीक्षण करणार आहोत. चावणगडाला गेला आपण? नाही, चावण राहिला. चावणगडावरतीच गेला तर त्या ठिकाणी खूप अशा छान पद्धतीने पुष्करणी पाहायला भेटते. आम्ही वरती चाललेलो आहेत, आणि आम्ही या ठिकाणी आता गडाच्या पायथ्याला जी पुष्करणी आहे, आपण काही गडांच्या पायथ्याशी बारवा पाहतो, पण आपल्याला या ठिकाणी निमगिरी गडाच्या पायथ्याशी एक पुष्करणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तुम्ही पाहू शकता हे देवकोष्टक या ठिकाणी आहेत. हे पहा, खूप छान अशा पद्धतीचं या ठिकाणी ही पुष्करणी आपण पाहतो. तर जतन आणि जपवणूक संवर्धन करणे काळाची गरज आहे. खरं जंगल वाटत. गड देवता रे, ती ग्रामदेवता, ग्रामाचं लक्षण करते गावाचं. या ठिकाणी ग्राम म्हणजेच गाव. कळबाईचं देवस्थान, आणि या ठिकाणी पाहू शकता आपण द्वार शाखा. नाही होईल, जसं मोमेंट मध्ये येईल ना तर ऑटोमॅटिक होईल. कारण हे सांध्यामध्ये अटकलेली असेल ती निघते. गणपती बाप्पा. तर आता जातोय आम्ही स्मृतिशिवांकडे. तर पाहू शकता खूप असं जंगल वाढलेलं आहे.
तर आम्ही जातोय हनुमान मंदिराकडे आणि या हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही गडाच्या घेणार आहोत. की जय भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सखा सौख्यहारी दुःखहारी दूत वैष्णगायका दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधुरलेपणा एकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला तुझा परितोषिका तुझांगे उचले वावे पावेशी लोटला पुढे काळाग्निका रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईला नेणू आवळे जनतमगती नेत्राग्नी जाळील्या ज्वाळा भुकुटी ताटिल्या बळे पुच्छते मुडिले माता किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका घंटी घंटा किणकिण नागरा ठकारा पर्वताईसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे भद्राद्री सारख्या द्रोणी क्रोधे उत्पादिल्या बळे आणिला मागुती न्यायला आला गेला मनोगती मनासी टाकेले मागे गतीशी तुलना नसे आनुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असे तयाशी तुलना कैसे ब्रह्मांड पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुपात्र ब्रह्मपुत्र समस्तई पावली उपविद्यारी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेत संबंधाती शोभनी वै हृदयो निसंदेहो संख्या चंद्रकारुणे रामदासी अग्रगण्यो कपिलवासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शना दोष नैसति इति श्री रामदास उत्तम संकटनिरस्तं मारुति स्तोत्रम संपूर्णम बली की जय, पवन पुत्र हनुमान की जय। गडाच्या पायथ्याजवळ आल्यानंतर आपल्याला वन विभागाने बोर्ड लावलेले या ठिकाणी पाहायला भेटतात. तर आपण पाहू शकता या ठिकाणी एक मनोरा, नंतर हे बोर्ड. चल सर. गुड. 223 तरी राहावंच लागेल. काँग्रेस 50 झारखंड. हनुमंतगड आणि बाजूला निमगिरीगड मधली घडी. आता या ठिकाणी आपण वरती जाणार आहोत. चल रे. पूर्ण पायरी मार्ग चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला भेटतात. पायरी घनगळत आलेले आहे. दरवाजाचे अवशेष पाहिल्यानंतर बाजूला या ठिकाणी देवडी आपण पाहू शकता. ही पहा देवडी.
नंतर वरती गड पठारावरती आपण जाणार आहोत. ही पहा देवडी. गडाच्या पठारावरती आलेलं तर खूप सारं गवत या ठिकाणी सुकलेलं आहे. नंतर आपण आता हा परिसर पाहत आहे. हा हनुमंतगड आणि आम्ही आहोत तो निमगिरी गड. पाहू शकता या ठिकाणी पाण्याच्या टाक्या. गजानन लक्ष्मी मूळचं आणि गजानन महालक्ष्मीचं मंदिर पाहून आम्ही आता लेण्यांकडे चाललो आहोत. पाहू शकता लेण्या म्हटल्या तर जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त आढळतात. तशाच प्रकारे ह्या निमगिरी गडावरतीही लेणी आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण जातो या लेणीसमोर. गडावर 4-5 गुहा आहेत. त्यातली ही पहिली गुहा आहे आणि छोटी आहे, फार मोठी नाही आहे. साधारण 5.5-6 फुटाची असावी, पण सुंदर. गुण आलात तर जुन्नर मध्ये सर्वात जास्त लेणी समूह असलेला तालुका आहे. बरोबर. तर या ठिकाणी जुन्नर तालुक्यात 350 लेणी समूह पाहायला मिळतो. शिवनेरी गडाला जर गेला तर 78 लेणी समूह. आणि आपण या ठिकाणी आता निमगिरी गडावर आलो तर निमगिरी गडाची लेणी आपण पाहत आहेत. तर लेण्यांचा उपयोग साधारणतःपणे पूर्वीच्या कालखंडामध्ये जे कोणी बौद्ध भिक्षू लोक राहायचे ते बौद्ध भिक्षू लोक राहण्याचं निवासस्थान त्यांचं करायचं. म्हणजे विहार, चैत्यागृह, भोजन मंडप अशा प्रकारे या लेण्यांचा उपयोग केला जायचा. निम्यांचा उपयोग हा दारुगोळा ठेवण्यासाठी या लेण्यांचा उपयोग केला जायचा. जसं की हडसर गडावरती किंवा तुम्ही जर गेला असाल तर त्या ठिकाणी धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार म्हणून ओळखलं जातं. तसं जीवधन गडावरती खूप मोठा असा धान्य साठा आहे. तसाच याही ठिकाणी निमगिरी गडावर आपल्याला छोट्या छोट्या गुफा किंवा लेणी पाहायला भेटतात. तर अधिक नंतर याची डिटेल माहिती आता आपण जाऊन बसून घेऊया. खूप दमलो आहोत आपण, आता थोडंसं विश्रांती घेऊन त्या ठिकाणी त्याची माहिती घेऊ. ओके, धन्यवाद. धन्यवाद. किती वाजलं तर? बरं. 2 तास लागले आपल्या वर. 12 बरोबर आहे ना? हां, टायमिंग बरोबर आहे ना? 9 ते 11 पकडलं होतं, वर एक फिरायला 12. हां, खूप छान होता. ॲडव्हान्स सुद्धा होता आणि येताना सेफ. खूप मजा आली. थँक्यू. हां, जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही आहे. प्रभाकर होते बरोबर. योग्य रीतीने मार्गदर्शन केलं. दोन्हीकडनं जाता आलं, पायऱ्यांकडनं पण जाता आलं आणि उतरता येताना घडीतनं पण उतरता आलं. सुंदर ट्रेक, अतिशय छान ट्रेक. प्रभाकर असल्यामुळे संपूर्ण माहिती मिळाली आपल्याला. महत्त्वाचं म्हणजे नुसतं गडावर न जाता गडावरची विशेष. थँक्यू प्रभाकर. एकदम थ्रिलिंग. एक नंबर. ओके. तर नमस्कार. संपूर्णपणे गड आम्ही फिरून आलेलो आहोत आता गडाच्या पायथ्याजवळ आणि आता जाणार आहोत आमच्या गाडीकडे. बाय बाय. हो चला, मी आणले.